गुहागर मतदारसंघात निलेश राणे यांची जाहीर सभा सायंकाळी सुरू होणार आहे। या सभेची जय्यत तयारी जी आहे ही सुरू झालेली आहे। या दृश्यांमधून आपण पाहू शकताय गुहागर मतदारसंघातील शृंगारतळी शहरात ही जाहीर सभा आहे आणि यामुळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सभा यशस्वी करण्यासाठी कामाला लागलेले पाहायला मिळत आहेत। गुहागर मतदारसंघ एकेकाळी भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला होता, मात्र युतीच्या जागा वाटपाच्या धोरणात ही जागा भारतीय जनता पार्टीची शिवसेनेला गेल्यानंतर या जागेवरती भास्करराव जाधव हे उमेदवार राष्ट्रवादीकडून निवडून आले। सध्या भास्करराव जाधव हे शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार या ठिकाणी आहेत, मात्र भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी आपली ताकद वाढवायची आहे आणि यामुळेच भारतीय जनता पार्टी वेगवेगळ्या पद्धतीनं रणनीती गुहागर मतदारसंघामध्ये आखत असतं आणि याचाच एक भाग म्हणून ह्या सभेकडे देखील जाणकार आणि राजकीय विश्लेषक पाहत आहेत। निलेश राणे यांच्या आजच्या सभेला गर्दीचा आकडा किती पार होतो हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। राजकारणाची एक नवी दिशा आहे, राजकारणातलं नवं धोरण आहेत ही स्पष्ट होणार आहेत आणि म्हणूनच निलेश राणे हे या ठिकाणी आलेले आहेत आणि आजच्या प्रचार दौऱ्यात ते कशा पद्धतीने विरोधकाचा समाचार घेणार हे जरी महत्त्वाचं असलं तरी भारतीय जनता पार्टीला गुहागर मतदारसंघामधून आपली ताकद जी आहे हे वाढवायची आहे आणि यासाठी उचललेली हे शक्ती प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, गुहागर, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।